वळवण्याचं काम चालू आहे। आणि उद्धव ठाकरेंनी या पक्षफुटीच्या आधी एक बैठक आयोजित केलेली राज्यातल्या सर्व खासदारांची, आणि या बैठकीत खासदारांनी आपल्या मुलाबाळांच्या आणि साईबाबांच्या शपथा घेतल्या होत्या असा दावा संजय राऊतांनी केला होता। आणि त्याबद्दल बोलताना भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी कसं प्रत्युत्तर दिलेलं आहे आपण पाहूया। 14 रविवारी नियमित बैठक होती, त्याच्यामध्ये 4 खासदार उपस्थित होते आणि त्यांनी सांगितलं उद्धवजींना आम्ही तुमच्याबरोबरच आहोत। त्यातल्या एका खासदारानं 4 वेळा साईबाबाची शपथ घेतली। काय एका खासदारानं 3 मिनिटात 4 वेळा साईबाबांची शपथ घेतली। 4 वेळा। माझी बायको आजारी आहे, साईबाबाची शपथ, मी तुमच्याबरोबरच आहे, साईबाबाची शपथ, मी उद्या तुम्हाला 2 दिवसात भेटायला येतो, साईबाबाची शपथ, बरं का, मरेपर्यंत तुमच्याबरोबर राहीन, साईबाबाची शपथ। हे मलाही आश्चर्य वाटलं, इतका साईबाबा आठवला। एकानं आई भवानीची शपथ घेतली, आई भवानीची शपथ, साहेब मी तुमच्याबरोबर, हे हिंदुत्ववादी आहे सगळे। एकाने त्याच्या मुलीची शपथ घेतली, एकाने त्याच्या मुलीची शपथ घेतली, कुणी मुलाची शपथ, कुणी आईची शपथ। आता अशा शपथा घेतल्यावरती कोणी बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतली, ज्याचा संबंध नव्हता कधी बाळासाहेब ठाकरेंशी। विश्वास ठेवणं हे अनिवार्य असतं। जनाब संजय राऊत यांना इतकंच सांगायचं आहे की आई बाबा आणि साईबाबांची शपथ घेऊन माणसं टिकवता येत नाही, पक्ष वाढवता येत नाही। आपल्या बाबांचे विचार जर का नीट सांभाळले असते, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचारांवर निष्ठा ठेवली असती, तर संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे तुमच्या पक्षावर ही वेळ आली नसती। त्यामुळं खासदारांनी आईबाबांची शपथ घेतली काय आणि साईबाबांची शपथ घेतली काय हे सांगण्याच्या भानगडीत पडू नका। येणाऱ्या काळात याच्यापेक्षा देखील वाईट अवस्था उभाटा गटाची, संजय राऊतांची होणार आहे। आणि खासदारांच्या फुटी पाठोपाठ आता आमदारांवरती सुद्धा प्रवेशासाठी प्रचंड